मंडळी, दीपाली वाला लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 8 आणि व्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर आणि तुम्ही बघू शकता इथे विनीत पण उठले आहे. गुड मॉर्निंग कर. विधीचं सुरू आहे इथं. त्याला जे आहे तर इथं कढईमध्ये ना तर चमचे खेळतोय मस्तपैकी. आणि मी जे आहे तर इकडे चहा पण ठेवलेला आहे. तर आता सगळ्यात अगोदर जे आहे तर आम्ही चहा वगैरे घेतो. आणि गुड मॉर्निंग कर बेटा. गुड मॉर्निंग. अजून आंघोळ वगैरे कोणाची झालेली, फक्त माझीच झालेली आहे. तर आता त्यांना दोघांना मस्तपैकी चहा बिस्किट देते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. तर आज जे आहे तर आज आपल्याला रामनवमी अयोध्येचं मंदिर जे बनत आहे त्यानिमित्त जे आहे तर आपल्याला आज सगळीकडे जे आहे तर अंगणामध्ये दिवे वगैरे लावायचे. तर आज कशा पद्धतीचं सगळं काही करणार आहे मी तर ते तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि त्याचसोबत मी आज विधीचं बोरन्हाण जे आहे तर ते देखील करणार आहे. त्यामुळे व्लॉग हा स्किप न करता पूर्ण बघा. तर आजच्या दिवशी जे आहे तर मला विधीचं बोरन्हाण करायचं होतं. तर त्यासाठी जे आहे तर मी ते डेकोरेशन अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जे आहे तर घरच्या घरीच मला करायचं होतं. तर त्यासाठी मस्तपैकी ग्रीन एक शालू होता माझ्याकडे. तर त्याचाच वापर इथे केलेला होता मी. आणि पाठीमागे जे आहे तर ती खिडकी होती. तुम्हाला म्हणजे समजलंही असेल. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने माझ्याकडे जे घरचं साहित्य होतं तर त्या पद्धतीनेच जे आहे तर मी ते बोरन्हाणची तयारी करून घेतली. आणि मी फर्स्ट टाईम बोरन्हाण करते कारण की आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये बोरन्हाण एवढं काही जास्त करत नाही. पण मग मला इच्छा होती की विधीचं करावं. त्यासाठी जे आहे तर मी म्हटलं चला या वर्षीपासून आपण सुरुवात करूया. त्यासाठी जे आहे तर छोटी-मोठी जशी जमेल मी तशा पद्धतीने जे आहे तर इथे तयारी करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे आहे तर बोरन्हाणसाठी मी विधीतला जे आहे तर हलव्याचे दागिने आणलेले होते. तर हलव्याचे दागिने आणलेले होते तर त्याचीच घालण्याची जी तयारी आहे तर ती चालू होती. तर त्याच्यासाठी जे आहे तर हे सगळं काही फर्स्ट टाईमच होतं. त्याच्यामुळे त्याला सगळं काही येणं तर असं मस्त नवीन-नवीन वाटत होतं. त्याच्यामुळे ना थोडीशी चिडचिड पण करत होता, की का घालताय म्हणून. पण मग आमच्या इथल्या ज्या ताई आहेत तर त्यांनी आणि असं खेळत-खेळवत जे आहे तर त्याला दागिने वगैरे जे आहे तर ते घालून दिले. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे की बोरन्हाण का करतात? तर बोरन्हाण यासाठी करतात, की करी नावाचा जो राक्षस आहे तर त्यांचा जो वाईट प्रभाव आहे तर तो लहान मुलावर पडू नये यासाठी जे आहे तर आपण बोरन्हाण करत असतो. संक्रांतीच्या दिवशी जी दुसऱ्या दिवशी करी येते तर त्या दिवशीसाठी हा जो दिवस असतो तर तो उत्तम मानला जातो. त्या दिवशीपासून जे आहे तर आपण बोरन्हाण करू शकतो. तर रथसप्तमीपर्यंत ते करू शकतो. जसे की आपल्याला हळदी-कुंकू देखील संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत चालते. तसंच त्याच पद्धतीने बोरन्हाण करतात. आणि त्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे. आणि बोरन्हाण ची सुरुवात जी आहे बोरन्हाणाची तर ती केव्हापासून झाली तर ती करी नावाचा राक्षस त्याचे वाईट दुष्परिणाम आणि वाईट विचार जे आहे तर ते मुलांना लागू नये त्यासाठी जे आहे तर सगळ्यात अगोदर कृष्णाला बोरन्हाण घालण्यात आलेलं होतं. ज्याच्यामध्ये आपण बोर, ऊस, त्यानंतर हरभरे याचा जो वापर आहे तर हा करत असतो. आणि त्याने जे आहे तर लहान मुलांना अंघोळ घालत असतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं असतं. आणि त्या दिवशी म्हणजे आपण जे आहे तर सकाळी मुलांना जे आहे तर अंघोळ घालत नाही डायरेक्टली जे असतं. तर जेव्हा आपल्याला बोरन्हाण करायचं तर त्यावेळेस डायरेक्ट बोरांनी आणि ह्या फळांनी जे आहे तर आपल्याला बोरन्हाण करायचं असतं. तर 5 सुवासिनी मिळून जे आहे तर ते औक्षण करून घेतात. आणि त्यानंतर मुलांसाठी जे आहे तर असे चॉकलेट्स वगैरे जे आहे
लाह्या त्याच्यानंतर बत्ताशे सगळे जे आहे तर ते एकत्रित केलं जातं आणि मुलांवरून जे आहे तर ओवाळून टाकलं जातं. आणि त्यामागचं अजून एक शास्त्रीय कारण असं आहे की मुलं जे आहे तर हे पदार्थ जसे की ऊस टाळ वगैरे हरभरे हे सगळं काही खात नाही. तर ते या प्रसंगातून खेळता-खेळता जे आहे तर मुलं अगदी म्हणजे खेळता-खेळता खातात. तर त्यामागचं हे अजून एक शास्त्रीय कारण देखील आहे की अशा पद्धतीने खेळ करून जे आहे तर मुलं खातात. तर ही खूप जुनी पद्धत आहे. तेव्हापासून बोरन्हाण ही पद्धत आलेली आहे आणि सगळ्यांचंच जे आहे तर आपण करत असतो म्हणजे मुलांचं करत असतो आणि ते 3 ते 5 वर्षापर्यंत आहे जर तर ते आपल्याला करायचं असतं. तर मी देखील हे पहिल्याच वेळेस केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता विधीतलं सगळं काही नवीन होतं तर त्याच्यामुळे तो थोडंसं चिडचिड पण करत होता. पण नंतर जे आहे तर तो शांत बसला आणि त्यानंतर जे आहे तर आम्ही मस्तपैकी बोरन्हाण करून घेतलं. आणि त्यानंतर जे आहे तर मी अंगणामध्ये मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेस आहे ना तर रांगोळी काढण्यासाठी बसलेली होती. कारण की आजच्या दिवशी जे आहे तर 22 जानेवारी अयोध्या मंदिर जे आहे तर तिथे जे आहे तर राम मंदिराची स्थापना जी आहे तर प्रतिष्ठापना मूर्तीची करायची होती. तर तिकडचे जे तांदूळ, अक्षता वगैरे जे आलेले असतात तर त्याची देखील अगोदर मी सकाळीच पूजा करून घेतलेली होती. आणि त्यानंतर जे आहे तर अंगणामध्ये रांगोळी वगैरे जे आहे तर काढायची होती. त्यानंतर आपल्याला दीप देखील प्रज्वलित करायचे होते. तर मी अगदी साधी आणि सोपी अशी मला जशा पद्धतीने जमेल त्या पद्धतीने जे आहे तर इथे रांगोळी काढून घेतली होती ती. आणि त्यानंतर जे आहे तर सगळीकडे मस्तपैकी जे आहे तर दिवे प्रज्वलित करून घेतले. आणि सगळ्यांनी मस्तपैकी सगळ्यांच्याच अंगणात आज जे आहे तर एक दिवाळी साजरी केल्यासारखं आहे तर ते वाटत होतं. आणि त्यानंतर आमच्याकडे घरामध्ये उर्वरित फटाके वगैरे दिवाळीचे भरपूर काही होते. तर त्यानंतर जे आहे तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान साजरा केला सगळीकडे. आणि मुलांचा देखील तुम्ही गोंधळ बघू शकता. त्यांनी पण खूप छान गाणे वगैरे जे आहे तर रामाचे लावलेले होते. तर अशा पद्धतीने जे आहे तर तो आम्ही बोरन्हाण वगैरे सगळं काही जे आहे तर आजच्या दिवशी मी केलं. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.